बाळासाहेब थोरात म्हटले की मंत्रालयातला पिऊन निवडणुकीचा कार्यक्रम आखतो राज्य निवडणूक आयोगामधला, त्याच्यामुळे अशी घोळ होत आहेत. नाही, राज्य निवडणूक आयोगात जे जे लोक बसले आहेत त्यांनी दखल घेतली पाहिजे, असं चुकीचं करू नये. आणि ज्यांनी चुकीचं केलं असेल त्यांनी तपासलं पाहिजे. नाहीतर राज्याच्या जनतेची नाराजी ही तीव्र आहे, आमची सर्वांची नाराजी आहे. राज्यात याच्यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं, पहिल्यांदा असं घडलंय. सगळं टाळता येण्यासारखं होतं असं वाटतं आपल्याला. नाही, चुकीचंच केलं आहे ना तुम्ही. नियमाचा चुकीचा अर्थ काढताय, नियमाचा चुकीचा अर्थ काढताय. मी अनेक कलेक्टरशी बोललो, राज्य निवडणूक आयोगाशी बोललो, आमचे तिकडे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो, पण काहीच कोणी ऐकायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की राज्य निवडणूक आयोगामध्ये आम्ही बसल्यानंतर आम्ही वाटेल तसं नियम बदलायचे, वाटेल तसे कायदे बदलायचे, अशा पद्धतीने करणं काही योग्य नाही. पण निर्णय म्हणजे चुकीचा निर्णय, चुकीचं इंटरप्रिटेशन राज्य निवडणूक आयोगाचं आहे, परंतु सरकारवर टीका होते विरोधकांकडून. आमचा काय संबंध आहे? राज्य निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे, त्याने घेतलेले निर्णय ते त्यांचे आहेत. आम्हाला वाटतं का 21ला काउंटिंग झालं पाहिजे? आम्हाला तर वाटतं उद्या काउंटिंग झालं पाहिजे. कुणाला वाटतं उद्या 21ला काउंटिंग व्हावं? या राज्यातल्या कुठल्या पक्षाला वाटतं आहे? कुठल्या नेत्याला वाटतं आहे? राज्य निवडणूक आयोगाच्या केलेल्या चुकीमुळं हायकोर्टने या ठिकाणी असे आदेश दिले आहे. त्यामुळं उच्च न्यायालयाने याची नोंद घ्यायला पाहिजे होती राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या चुकीच्या कृतीची. सर हिंदी में जानना चाहेंगे सर, निलेश राणे म्हटले की काही सेटिंग व्हायची बाकी आहे म्हणून निवडणूकचा निकाल जो आहे तो पुढे ढकललेला आहे. काहीतरी चुकीचं बोलतायत. आम्ही या ठिकाणी संतापलेलो या विषयावर. कसं आहे, किमान प्रत्येक गोष्टीत राजकारण करणं योग्य नाही. सर्व पक्षाची मागणी आहे की ही चुकीच्या निवडणुका समोर गेल्या आहे, काउंटिंग उद्याच व्हावी. सर्व पक्षाच्या मनात असं आहे. कुणाला वाटतं काउंटिंग 21ला व्हावी? सर्वांना वाटतं उद्या व्हावी. सर, निलेश राणे असं म्हणाले आहे की आणखी काही सेटिंग शिल्लक असेल. त्यांनी जाऊ द्या, ते काय बोलले ते त्याच्यात त्यांच्या बोलण्याला ठीक हिंदी आहे. में जानना चाहेंगे मुंबई हाईकोर्ट ने जो नागपुर खंडपीठ को चुनाव पोस्टपोन किया है। नागपुर खंडपीठ ने जो निकाल दिया वो आपको स्वीकार नहीं पड़ेगा, खंडपीठ का अधिकार है. लेकिन जिस प्रकार का निकाल है उस प्रकार राज्य निवडणूक आयोग की गलतियां है. राज्य चुनाव आयोग ने जिस प्रकार से गलतियां की है, चुनाव को 24 घंटे के अंदर पोस्टपोन कर दिया कुछ सीटों का और कुछ नगराध्यक्ष का, यह हमने कभी देखा नहीं राज्य में. हम भी 35 साल 40 साल से चुनाव लड़ते हैं. 97 में मैंने पहला जिला पंचायत चुनाव लड़ा. इस प्रकार की कभी हमने राज्य चुनाव आयोग का इस प्रकार का देखा नहीं. और कुछ भी नियम का वो अपना बैठे बैठे निकालते हैं. तो इस प्रकार से गलतियां करके राज्य की जनता को संभ्रमित करना, राज्य के चुनाव को सामने करना, कुछ भी वक्त के ऊपर कर देना, ये कोई योग्य नहीं है. सब पार्टियां मिलकर रिक्वेस्ट करेंगे राज्य निवडणूक आयोग चुनाव आयोग को बार बार रिक्वेस्ट किया है. मैंने कई बार फोन किया था सुप्रीम कोर्ट. चुनाव आयोग को मैंने कई बार फोन किया है. चुनाव आयोग को कई बार हमने कहा कि आप गलत कर रहे हैं, आप चुनाव सामने मत ढकलिए. जहाँ पे गलतियां है वहाँ, जहाँ पे कोर्ट में केस पेंडिंग है वहाँ करिए, कोई इशू नहीं है. लेकिन कोर्ट ने ऑलरेडी आदेश दे दिए 25 तारीख तक. सारे मैक्सिमम 99% कोर्ट ने डिसीजन दे दिए थे. फिर वहाँ क्या जरूरत है आगे जाने की? जब 25 तारीख को सारे डिसीजन कोर्ट ने दे दिए थे, जो सीट के लिए कोर्ट में केस हुई थी, फिर चुनाव आयोग को सामने जाने की जरूरत क्या थी? चुनाव सामने ढकेलने की जरूरत क्या थी? और सामने ढकेला है तो फिर अभी हाईकोर्ट ने ये बोल दिया कि भाई काउंटिंग एक साथ करो, 21 को करो. देखेंगे अभी क्या होता है. इसमें पूरा जो ब्लेम गेम है वो फिर राज्य सरकार पे आ जाता है. राज्य सरकार की क्या गलती है? चुनाव आयोग अलग से संस्था है, वो स्वायत्त संस्था है, उनका अधिकार है. हम तो चुनाव आयोग का जो आता है उससे पालन करते हैं. लेकिन जिस प्रकार का रवैया राज्य निवडणूक आयोग का, ये गलत है. इसके लिए उन्होंने गलतियां की है और ये मुझे लगता है कि राज्य निवडणूक आयोग संभ्रमित है. 20 दिसंबर का अवधि बहुत लंबा है, तो कुछ रिक्वेस्ट करेंगे चुनाव आयोग को कि वो कुछ फिर से नया. चुनाव आयोग का सवाल ही रहा नहीं. हाईकोर्ट ने आदेश दे दिया, तो हाईकोर्ट ने आदेश देने के बाद राज्य चुनाव आयोग के हाथ में क्या बचता है? तो मुझे लगता है कि अभी देखना पड़ेगा क्या होता है. लेकिन कोई पार्टी को लगता नहीं है, कोई व्यक्ति को लगता नहीं, कोई चुन के चुनाव लड़ने वाले व्यक्ति को लगता नहीं है कि 21 को मतमोजनी हो जाए. हर व्यक्ति को लगता है कि कल मतमोजनी हो जाए. थैंक यू सर.